काय काय जण म्हणली भांडी विकून गाडी घेतली. एवढं मी वाईट नाही करून देणार. जर तसं करत असतो तर मी अटॅक आला तेव्हा माझ्या घरच्यांच्या बायकोच्या तुमच्या जीवावर जगलो. त्याच वेळी मला काय झालं असतं जर एवढं मी गावाचं वाईट करत असतो तर. परंतु जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही शाळा किंवा इथलं कार्य किंवा जी आपल्याला ही लागतं ती कधीही कमी पडून देणार नाही. आज या ठिकाणी अक्षय बापूराव गावडे यांचा वाढदिवस हा निमित्त झालंय. आज सुरू करताना माझे स्टेजवर सगळेच माझे सहकार्य, माझे वडील व सर्व माझ्या माता भगिनींनी व पुरुष सर्वांना मला असं आनंद झालाय की इतकं प्रेम खटकी वस्ती माझ्यावरती विश्वास ठेवून मी एक गाडी पुकरून सुद्धा सगळी जर आपल्या विश्वासाला एकामेकाच्या विश्वासाला पात्र होऊन जर एवढी येत असेल तर पहिल्यांदा मी तुमच्या खटकी वस्ती, गवळीनगर, वळकुंडी वस्ती, डोबळी वस्ती यांचं मनपूर्वक हात जोडून त्यांचे आभार मानतो की माझ्यावर तुम्ही आत्तापर्यंत विश्वास ठेवला. आज गेली 8 वर्ष त्याच्या आधीसुद्धा आज ह्या गावामध्ये पूर्वीसुद्धा सरपंच वैशालीताई गावडे होत्या, माझी मंडळी सभापती झाल्या, मी सदस्य होतो. परंतु ह्या 8 वर्षामध्ये जी काम करण्यास मला मिळालं ते काम मी पूर्णपणे वाहून घेऊन खटकी वस्तीसाठी माझं कुटुंबातला एक मी त्यांच्या प्रत्येक कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी आत्तापर्यंत काम व्यवस्थितपणाने केलं. आज मी कामाचं सांगणार नाही. कामं काय बाळासाहेब सस्ते डॉक्टरांनी मला सांगितलं, सगळ्यांनी त्याचा उल्लेख केला. आज काम सांगून मी इलेक्शन किंवा कुठली गोष्ट करतच नाही. आज माझ्या खटकी वस्तीच्या सर्वांना, सर्व मतदार बंधू भगिनींना किंवा माझ्या मात्या बहिणींना, पुरुषांना आज एवढा विश्वास झाला आहे की जो मी शब्द सांगतो कामाचा तो काम आत्तापर्यंत पूर्ण करतोय. कारण ही विकास सांगून मला मतंसुद्धा मागणार नाही मी. ह्या वेळेस जी मतदान होणार आहे 2 महिन्यात लागू, 3 महिन्यात लागू, असं आपण 3 वर्ष झालं ह्या मतदानाची वाट बघतोय. परंतु आज 3 वर्ष मी कुठल्याही मतासाठी किंवा कशासाठी काम करत नाही. ही जी मला जी संधी दिली तालुक्यावर माझं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे यांच्या माध्यमापाशी मला जी तुम्ही पाठवलं त्यामध्ये माझा त्यांच्या रामराज साहेबांचा, संजीवराजेंचा व राजा कुटुंबाचा हा जी विश्वास ठेवला ही फक्त तुमच्या जनतेमुळं किंवा माझ्या खटकी वस्तीच्या मायबापामुळं. आज तुम्हाला सांगतो की आज एवढं जे आपल्या तालुक्यावर वर्चस्व झालंय, आज खटकी वस्ती म्हणलं तरी तुम्हाला सांगतो की कुठलंही काम घेऊन जावा तर बापू गावडे ह्या नावाने एका मिनिटात खटकी वस्तीला माणसाला कुठल्या अधिकाऱ्यांनी विचारलं पाहिजे. आज एवढी तुमच्यामुळं माझ्यात ताकद मिळालेली आहे. कुठलंही इलेक्शन असू द्या, इलेक्शन झालं तरी आपलं गाव लीडवर, वरती शेवटी तालुक्यावर काय असत आहे ते आपल्याला माहीत नाही. पण आपल्या गावाने जी माझ्यावर विश्वास ठेवून कुठल्याही इलेक्शनला, कुठल्याही मतदानाच्या वेळेस, ज्या वेळेस आज खासदारकीचं इलेक्शन असू द्या, आमदारकीचं इलेक्शन असू द्या, जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या, कुठलंही इलेक्शन असू द्या, आपलं गाव प्रत्येक वेळी लीडवरच. का तर तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवता. आज सगळे म्हणतात की आता सत्ता यांची नाही आहे. ठीक आहे, सत्ता आमची नाही, पण काम कोणचं राहिलंय. आज आपली 3 वर्ष आलं, आमदार साहेब ते आले, आता आपले हे झालं. परंतु कामाची स्वरूप सांगतो की आज सत्ता नसताना ज्याच्यात काम करण्याची धमक आहे तो काम खिचून आणत असतो. त्या पद्धतीने मी खटकी वस्तीसाठी काम खिचून आणतोय. कारण का आत्ता नवीन आज 2 अंगणवाड्या मंजूर आहेत आपल्या. ह्याचा आत्ता जे आपण बसलोय तिथं एक अंगणवाडी मंजूर केलेली आणि गवळीनगरला एक अंगणवाडी मंजूर केलेली. आज जी तुम्ही इकडं बघताय, आज इथं अक्षयचा वाढदिवस इथं घेण्याचं कारण एकच आहे की आज ही जी दिसतंय ती पूर्व भागात नाही, तालुक्यात 1 नंबरची शाळा जिल्हा परिषदेची इथं मी करणार आहे. कारण का सर्वांनी शाळा बघा, आज इकडं बांधकाम चाललंय 8 खोल्यांचं, इकडं 7 खोल्या आहेत. आपल्याला वर्ग आहे 8वी पर्यंत, 7वी पर्यंत, खोल्या लागतात 7. आज इथं आपल्या खटकी वस्तीला खालच्या खोल्या वेगळ्याच, पण इथं 13 खोल्या मंजूर करून आणल्यात आणि त्या अस्तित्वात आणल्यात. मी नुसतं सांगत नाही. आज जी बांधकाम चाललंय, आज 7 खोल्या नवीन तुम्ही शेजारी बघा, त्याला सुद्धा अडचणीत. आज काही जणांनी त्याच्यावर अर्ज टाकले, काय झालं. परंतु जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही शाळा किंवा इथलं कार्य किंवा जी
आपल्याला ही लागतं ती कधीही कमी पडून देणार नाही. आज शाळेचं एवढं काम आहे, पण आज शाळेचं काम आपलं थांबल्या गेलेलं आहे. का तर ही कुणी केलं माहीत नाही, परंतु आत्ता आपल्याला आपण त्या बाबतीत कोर्टामध्ये गेलेलो आहे की शाळेचं काम आम्हाला तातडीने चालू करायचं आहे. आज जर ही शाळेचं काम बंद पडलं तर आज आपल्या खटके वस्तीच्या किती विद्यार्थ्यांचा तोटा होणार आहे. एवढं सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्या. आज मी सांगतोय हा विषय इथं काढायचा नाहीये, परंतु जनतेला किंवा आपल्या खटके वस्तीला कळालं पाहिजे की ही शाळा का बंद पडली. की मान्य आहे की ही शाळा 248 मध्ये असेल किंवा शासकीय जागेत असेल, पंचायत समितीच्या जागेत असेल, परंतु आज 248 मध्ये सुद्धा ग्रामपंचायतला 12 गुंठ नाव करून दिलेलं आहे. 12 गुंठ ग्रामपंचायतनी 248 मध्ये असल्यामुळं ही 12 गुंठ होऊ शकतं. आणि राहिल्या सुईला जर जास्तच अडचण आली, जर कोर्ट म्हणाला तुमच्या हात नाही, तर आज इथं मी शब्द देतो की माझ्या नावाला जेवढं ह्या 248 मध्ये आहे ती मोफत मी शाळेच्या नावावर करून देणार, पण शाळा कधी बंद पडून देणार नाही. आणि ही दिवस आज इथला दिवस आहे. आजचा दिवस पुढच्या वर्षीच्या अक्षयच्या वाढदिवसाला ज्यावेळेस तुम्ही आपण केक कापा येऊ इथंच वाढदिवस घ्यायचा, त्यावेळेस ह्या शाळेचं रूपरेपा बघा की इथं पुढे बसल्यात तुम्ही, इथं कबड्डी ग्राउंड होणार, खो खो ग्राउंड होणार, बास्केटबॉल ग्राउंड होणार. ही जी मोठं जी केलंय ही शाळा एकदम स्मार्ट शाळेचं नाव आहे. हे शाळेला आत्ता 7 खोल्याला आपल्याला जवळजवळ लाखात पैसे आल्यात. मला एवढं सांगता येणार नाही, पण 78 लाख ते 85 लाखापर्यंत ह्या 7 खोल्याचं बांधायचं आहे. 7 खोल्या बांधण्यासाठी 85-78 लाख असं लाखातच आकडा आहे, एवढा क्लिअर माहीत नाही. ती मी मंजूर करून आणली. आता 2 अंगणवाड्या ती 12-12 लाखाच्या मंजूर करून आणल्यात. आज रस्ते झाले, आज नवीन रस्ता आहे. आज बागावाडीतलं उद्घाटन केलंय, तो रस्ता मंजूर करून आलाय. ते सुद्धा रस्ता आता 10-15 दिवसामध्ये तिथं सिमेंट रोड चालू होणार आहे. श्यामराव कवळेच्या राजेंद्र जी आपल्या इथं मागचं जी संजय बोटरेचं घर आहे बाळासाहेब बंडलकराचं, तिथं जी डांबरीकाला आहे तो डांबरी रोड मी तिथून राजाभाऊच्या घराच्या मागून, राजाभाऊ सरगरच्या दुकानच्या पाठीमागून ती केशव आपली संतोष बागाव त्या डांबरी रोडला मातंग वस्तीचं ती समाज मंदिर आहे तिथपर्यंत आणून जोडणार आहे. कुणी काय सांगल की आमचं ही आणि आमचं ती. आज मी का बोलतोय की मला इलेक्शनला बोलायचंच नाही, मी माईकवर फक्त मतं मागणार आहे. आज 1.5-2 महिन्यात इलेक्शन लागेल. आज तुम्ही म्हणताल की इलेक्शनचं का काढतोय, परंतु इलेक्शन ही महत्वाचंच आहे. जर तुम्ही इथून जर मला रिवर्स घेतलं तर मला तालुक्यात कोण विचारणार नाही, आपल्या गावाला विकास होणार नाही. त्यासाठी आज मी स्पष्ट बोलतोय की आज ह्याच्यानंतर तिथला रोड झाला ती होणार आहे. आज समाज मंदिरं झाली, मंडप झाले, अजून आपल्याला 5 मंडप मंजूर केल्यात. 5 मंडप मंजूर केल्यात. शिवाय पाठीमागचं आवळीबाईंच्या तिथून जी रोड राहिला तो रोड मंजूर केलेला आहे. परत आपल्या तिथं ह्यांच्या इथला अक्षय काय पलीकडचं फिरोज शेखच्या पाठीमागून हुलगेच्या तिथला तो रोड सिमेंटचा करायचा, तो मंजूर झालेला आहे. अजून आपल्याला कामं भरपूर करायच्यात. कामाचा विषय सोडून द्याव, काम माझ्यावर सोडा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय त्यामुळं काम मीच करणार. अक्षय मॅडम आलेत. आज दुसरी गोष्ट, आज बांधकाम कामगारचा विषय घ्या. आज प्रत्येक गावात काही जणांनी आपल्या इथं काढली. मी सुरू करायच्या अगोदर 1-2 वर्षापूर्वी काही जणांनी आपल्या इथं बांधकाम कामगार कार्डचे पैसे भरले. त्यावेळी किती पैसे गेले किती नाही ही प्रत्येकाला माहिती. आज तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात बांधकाम कामगारसाठी किती एजंट पैसे घेतात ती तर विषय घेतला तर तुम्ही सांगा की किती पैसे आत्तापर्यंत तुमचे गेले असते. आणि शिवाय बांधकाम कामगारच्या वेळी आपण कार्ड काढत असताना किती अडचणी आल्या. आज मी कुठं सगळी जनता नेली. आज मला माझ्या पुरुषांचं किंवा माझ्या जनतेचं मला एवढं कौतुक करावं वाटतं की त्यांनी पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवला. ज्यावेळी मी फोन करल की आपल्याला उद्या बांधकाम कामगारचं कार्ड काढायला बाहेर जायचंय, महिलांचं नाव असू द्या, आज ती जो कोण नाव पुरुष असेल माझ्या त्याच्या मंडळीला भावाकडे ही करण्यासाठी भावाच्या विश्वासावर प्रत्येक माणूस माझ्या तिथं मंडळी महिलांना पाठवायचा व आम्ही जायचो. आज एवढा विश्वास माझ्यावर ठेवला त्याबद्दल मी पहिल्यांदा पुरुषांचा सुद्धा आभार मानतो. आणि महिला सुद्धा कधी असं कुणाला वाटलं नाही की बा आपण कसं जायचं,
पण प्रत्येक महिला माझ्यावर विश्वास ठेवून माझी बहीण म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथं मला अडवलं गेलं कार्ड काढण्यासाठी तिथं ती महिला माझ्याबरोबर साथ देण्यासाठी व कराड काय, सातारा काय, खंडाळा काय, दहिवडी काय या सगळ्या ठिकाणी फिरून मी 550 जणांचं पीटीचं आणि त्याचं बांधकाम कार्डचं करून दिलं. आज नवीन कालपर्यंत मंजूर झालेली आज मी त्या पेट्या आणल्या त्या आपल्याला इथं टेलर दिसतात. ह्याला खर्च लागत नाही का? प्रत्येकाला विचारा, 1 रुपया मी कोणाचा घेत नाही का? तर माझं गावात माझ्या माणसांना त्रास होऊ नये. आज तुम्ही सांगा, एवढी कुठल्या गावात एवढी आज तुम्ही कुठल्या तुमच्या पुरी दिली असतील महिलांच्या, कुणाच्या सुना असतील तिकडून आल्यात, प्रत्येक गावात फोन करा. एवढी तुमच्याकडे सेवा आहे का? आज एवढं जे मी काम का करतो की एकामेकाचा विश्वास आहे. ह्याच्यात माझा तुम्ही म्हणसाल की मला मतं पाहिजे, मतं तर लागतातच, परंतु मतात सगळीच तालुक्यात मतं देतात. पण एवढं मी तुमच्या कुटुंबात तुमच्याबरोबर कुटुंब सदस्य म्हणून जे काम करतो त्याबद्दल मला तुम्ही प्रत्येक वेळेस विश्वास ठेवला. मला किती आभार मानाव, किती तुमचं उपकार मानाव ही मला कळत नाही, पण 100% मी तुमच्या जीवावर होय. ज्यावेळी मला अटॅक आला त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो अख्खं गाव हळहळ करत होतं. ज्यावेळी मी घरी आलो त्यावेळी प्रत्येक माऊली, माझी बहीण, माझा पुरुष भाऊ, प्रत्येक जण मला घरी भेटायला आला. त्यावेळेस सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येत होतं की एवढं मी कशासाठी प्रेम, एवढं माझ्यावर का जनता प्रेम करते. तेव्हापासून तर मी कधी कुठलाही माणूस कसली अडचण असू द्या, दवाखाना असू द्या, कुठलंही काय असू द्या, कधीही माणसाला नडवत नाही, कधी कुणाला म्हणलेलं नाही, कधी कुणावर रागवत नाही. कधी घरी आला तर ती माझ्याबरोबर व्यवस्थितपणाने त्याचं समजून घेतल्याशिवाय मी पाठवत नाही. मी कधी रस्त्यावर फिरत नाही, मी फिरत नाही माझ्या घरी किंवा मी त्यांच्या घरी. कुठलं काम असेल तर आम्ही वैयक्तिक फोन येतात किंवा मी जातो किंवा ती माझ्यापाशी येतात. रस्त्यावर फिरून कामं होत नाहीत. रस्त्यावर फिरून नुसतं तुझं माझं करण्यात अर्थ नाही. मला फक्त ही 8 वर्ष झालं मी कुठलाही काय जरी विचार केला तरी मी फक्त तुमच्या जनतेचा आणि माझा आणि तुमचं काम काय असेल, त्यांना कामात नाही सवलत कशी मिळेल, ह्यांचं पैसे कसं बचत होतील, ह्यांना कुठं खर्च वाढवता येणार नाही. बरं ही पीटीचं किंवा ह्याचा फॉर्म भरायला गेलं की एसटीला खर्च लागतोय, तिथं काय 2-4 हजार मागतात, ती वाचवण्यासाठी ही मी सगळं केलं. आज हे सगळं करत असताना मला रामराज नाईक निंबाळकर साहेब, संजीव बाबा यांची पूर्ण मदत झाली. त्याबद्दल मी त्यांचं कधीही उपकार माझ्या गावावर त्यांनी माझं काम केल्याबद्दल ती विसरणार नाही. आज किती काय करू द्या की तुम्ही सांगा, प्रत्येक ठिकाणी अडवणूक करणं ही चुकीचं आहे. तुम्ही कोणी असू द्या, विरोधात असू द्या, आपला असू द्या, गटतट न बघता मी आज मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही कामाना, गाव आपलं गावात कामाना, जनतेचं काय तुम्हाला काम करता येतंय, मला काम करता येतंय ते आपण करूया, पण तुम्ही अडवणूक कोणी करू नका. आज ही जनता किती त्रास होऊन ही पीटीनी, ही जी पिशवी दिसती, पीटी दिसती, भांडी दिसतात, फिल्टर दिसतात, किती अडचणीत आपल्याला ह्याच्यात ही केलेलं आहे. ही कुणाला त्याची जाणीव नाही. मला माहिती आहे, अक्षयला माहिती आहे, अक्षय खटके मंगेशी सगळ्यांना विचारा, आम्ही रात्र बोलतोय. OTP द्यायचा, फोन नाही केला तर OTP नाही, फोन उचलला की आम्ही परत OTP साठी त्यांच्या शेजारी फोन करायचा, त्याला फोन उचला म्हणायचं. म्हणजे एवढं कष्ट केलंय. का केलंय तर तुम्ही म्हणताल की ह्याला काय फायदा आहे, अजिबात फायदा नाही. आज कुणी म्हणतं ग्रामपंचायतमध्ये आता कोण काय ते ग्रामपंचायत सारखं दिसतं मला ग्रुपवर ह्याच्यावर, ती विषय ठेवू नका. आज प्रत्येक माणसाने मनातनं विचार करा की आपल्याला आपल्यापासून ह्यांच्यापासून फायदा काय झालाय. आज सरपंच म्हणून सोडून द्या, परंतु तुमचा भाव किंवा तुमच्या घरगुती नात्यातला एक माणूस म्हणून तुम्ही आज विचार करा की एवढं आपल्या घरातलं तरी आपलं कोण करतं का. आज प्रत्येक महिला मला फोन केला की बापूशिवाय बोलत नाही, भीती मिली प्रत्येक महिलेची, माणसांची, की आपलं काम थोडं तरी होणार आहे. मी म्हणत नाही माझ्याकडून 100% काम होईल, परंतु थोडं तरी काम होणार आहे ही अपेक्षा सगळ्यांना आहे. आणि त्या अपेक्षेचा बंद मी कधीच करू दिलेला आहे. आणि माझी बी अपेक्षा आहे ना, माझ्या बहिणी, माझा भाऊ मला काहीतरी मला मदत करणारच आहेत, त्याची अपेक्षा ठेवून सगळ्या अपेक्षेचा विषय सोडा. परंतु आता ही झालं भांड्याचं, पेटीचं. आपल्याला माहिती आहे किती जाग्यावर अडवणूक केली आणि किती जाग्यावर काय केलं, तरी सुद्धा आपण घाबरलो नाही. आज आपण कुठल्याही पैशाचा विचार केला नाही, कुठल्याही कुणाकडून रुपयाचा अपेक्षा केली नाही, तरी सगळ्यांना आज आपल्या गावात, मी आकडा सांगत नाही कारण परत उद्याच्याला ते आकडा सांगितला की चौकशी लावत्या, आणि चौकशी लागली तरी काय घाबरू नका. अख्ख्या तालुक्यात सगळीकडे ही चाललेलं आहे.
त्यामुळं कुणी काय करा, फक्त माझी एक विनंती की आडवं येऊ नका. तुम्हाला काय काम करायचंय ती करा. कुठं काय केस झाली याला डवच त्याला डव. अरे कशासाठी कामं करा, रस्ते आणा. शाळा आत्ता बंद पडली त्याच्याच काय झालंय बघा. माझं तुम्हाला सगळ्यांनाच अख्ख्या खटके वस्तीला विनंती की जी आपली मेन कोण पुढारी आहेत त्यांनी सुद्धा एकत्र येऊन ही शाळा का बंद पडली बघा ना. आज एवढं आपण 70-60 लाखाचं काम झालंय आणि आज शाळेचं काम बंद केलंय. ही कुठली पद्धत आहे? आज तुम्ही सांगा, मान्य आहे की ज्यांनी केलंय त्याची जागा असू शकते, परंतु त्याला पर्याय आहे ना. त्या जागेत त्या 248च्या सातबाऱ्यामध्ये माझी जागा आहे, ग्रामपंचायतची 11 गुंठे. आणि जरी नसल, कमी पडत असेल तर बाहेरच्या 10 ते 20 जण त्यात आहेत. 20 जणांचा आपण सातबारा मी स्वतः विकत घेऊन शाळेच्या नावावर करीन. अजून मी एवढं सांगतो, पण शाळा बंद पडून देणार नाही. मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो, घरकुलं मी जवळजवळ 30 ते 40 महिला आणि पुरुष नेलतं. ज्यांना घरकुल आले त्यांना घरकुल आल्यानंतर मी तिथं नेली, दस्त करायला लावले, मुकुंद कुमटेकर. आता इथं महिला असतील ज्याचं करायचं होतं 30-40 जण नेली. तिथं आम्ही दस्त करायला ठेवलं तर तिथलं प्रांत मॅडमचा फोन आला तिथं की दस्त करू नका. मी सगळी महिला घेऊन प्रांत मॅडमकडे गेलो. प्रांत मॅडम म्हणल्या रितसर करा. ठीक आहे, मॅडमचं चुकत नव्हतं, त्यांनी सांगितलं रितसर करा. आज जवळजवळ 1 वर्ष 8 महिने झाले की आम्ही रितसर करा अर्ज दिलाय, परंतु अजून तिथून काय आपल्याला रितसर झालं नाही. पण आता शासनाचा निर्णय आला 1 गुंठ्याचा दस्त होणार आहे. त्यामुळे आता जी राहिलेली घरं आहेत ती सुद्धा ह्या महिनाभरात मार्गी लागतील आणि ती सुद्धा घरं होतील. आता तुम्हाला सांगतो, 1 रुपया कोणी घालवू नका. कुणाचं घर घ्यायचं काय करायचं तसलं अजिबात करू नका. 1,500 रुपये आजपर्यंत 1,500 रुपये आपण जी चालू केली, किती जणांचं तिथं गेले. ह्याला पोरं आहेत, ह्याला माणसं आहेत. शेवट तुम्हाला सांगतो, खटके वस्तीमुळं माझ्यामुळं आज तुम्हाला सांगतो, ज्याला मुलं आहेत त्याला सुद्धा 1,500 रुपये त्याला मिळतात. त्याचा जीआर आहे की जर ती मुलं लहान असतील तर त्याला मिळणारच ना. पण सारखं काहीतरी करायचं. बरं, तीच आपण ज्यावेळी बंद केलं त्यावेळेसपासून कुणी सुद्धा एकाचं सुद्धा केलेलं नाही की 1,500 रुपये कुणाला मिळतील. कधी अपेक्षा तुम्ही माझ्याकडून जी करता मी तुमच्याकडून करणार. काम करण्याची पद्धत माझी वेगळी. मी कधी जनतेकडून किंवा तुमच्याकडून कुठलं काम करायचं आहे म्हणून 1 रुपयाची मागणी करत नाही. जर माझ्याबरोबर कोण आलं तर मी कधी कुठलाही मला रुपये द्या किंवा मला नाश्ता सांगा, मी असलं कधी करत नाही. मी स्वतः सगळं खर्च करतो. का करतो? तुमच्या आशीर्वादाने माझं चांगलं आहे. त्यामुळं आता ही लाईव्ह चालू आहे त्यामुळे जास्त काय ती बोलत नाही. परंतु आज ही जी शंका कुशंका जी काढतात ती बंद करा. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला आता मागच्या वेळेसपासून 5-8 वर्ष झालं तुम्ही बघताय. 8 वर्षात आपला वर्षात 2 कार्यक्रम असतात. कुठला असू द्या, वाढदिवस असू द्या, दुसरा रामदास साहेबांचा कार्यक्रम येऊ द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, वर्षातून 2 दिवस तर आपण एकत्र येतो, जेवण करतो. बाळूमामाच्या वेळी आपण सगळी बाळूमामाच्या वेळी आपलं बजेट किती होतं? 3-4 2-3 एसट्या. त्यावेळी अचानक वाढल्या, जवळजवळ 9 बस केल्या, 800 महिला आल्या, 300-400 पुरुष आलं. एका दिवशी 12 बस एसट्या, 9-10 जीप वगैरे सगळं घेऊन इतकी जण गेलो आम्ही. 1200 ते 1300 माणसं होती जाण्यासाठी. पण बाळूमामाच्या कृपेने इतकं व्यवस्थित गेलो, व्यवस्थित आलो. एक किंचित सुद्धा एका बाईला सुद्धा खर्चटलं नाही, एका पुरुषाला खर्चटलं. ही बाळूमामाची कला, ही पुण्य कला. आज त्यासाठी त्या निमित्ताने मी आज एक घोषणा करतोय. आज इथंच पाठीमागं आपली खाण आहे बघा. त्या खाणीमध्ये पुढचं इलेक्शन झालं किंवा त्याच्या आधी मी ह्या खाणीमध्ये आता ह्याचं जे तुळजाभवानीचं मंदिर झालंय, मारुतीचं खाली झालेलं आहे, इथं खंडोबाचं झालं. आता आपल्या सगळ्यांची जी श्रद्धा आहे की बाळूमामावरती, त्याचं आपल्याला तिथली बाळूमामांच्या तिथली त्यांचं जी कोण वरिष्ठ असतं, त्यांचं कोण बघतं, त्यांच्याची परवानगी घेऊन आपण ह्या खाणीमध्ये तळ्यात पाणी सोडून कडनी खांबावरती ब्रिज करून आपण इथं बाळूमामाचं मंदिर बांधण्याचा विचार करत आहे. आणि ती जर सक्सेस होणारच करणारच, त्यावेळेस सुद्धा आपल्याला माझी इच्छा आहे, लाडक्या बहिणींची, लाडक्या भावांनी जेवढ्यांना आपल्याला 1,500 रुपये आत्तापर्यंत मिळतात बाळूमामाच्या कृपेने सगळ्यांची, त्यावेळेस आपण इथं पुस्तक घेणार. आपलं बजेट जवळजवळ 32 ते 35 लाखाचं ते देवळाचं आहे. कडनी आपण पाणी सोडणार आहे, देवळ वरती घेणार आहे आणि 4ही बाजूनी
त्याला जायला यायला रस्ता करणार आहे. तर त्याचं बजेट मोठं आहे, परंतु वरून तर पैसे मिळतात नाही मिळतात मला माहीत नाही. पण माझ्या प्रयत्नातून माझी जेवढी शक्य आहे तेवढं मी जसं केलं तसं बाळूमाच्या मंदिरासाठी माझी जेवढी क्षमता आहे पैसे भरायची तेवढी मी भरणार आहे. परंतु माझी विनंती, जर आपल्याला वाटलं की आपल्या इथं बाळूमामांचं देवळ व्हावं तर त्यासाठी आपण सर्वांनी लाडक्या बहिणीचं किंवा 1,500 रुपये येणारं 1 महिन्याचं जर आपण तिथं पैसे दिलं, खात्रीश विनंती आहे, ज्याला वाटतंय त्याचं, माझे विचार मी सांगतोय, नाही तर उद्या म्हणतील यांचं बहिणींचं पैसे खायला लागला. ही नाही होणार. जी तिथं काय लागल त्यासाठी आपल्याला बाळूमामाचं मंदिर इथं बांधायचं. आज होईल नाही तर इलेक्शन झाल्यावर होईल. पण आत्ता सध्या माझं मत आहे की आत्ता जर चालू केलं तर थोडंसं आपल्याला ताकद मिळत नाही. जर इलेक्शन झालं, पुन्हा तुम्ही मला संधी दिली तर त्यावेळेस आपण 100% ती प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हाला माहिती मी शब्द देतो ती होतो. काय फुई कुठे गेली? फुई बसली कुठतरी. मांडवाचा शब्द दिलता, झाला का मांडव? एकटीचं देवाळ आहे, देव सगळ्याचाच आहे, पण फुई म्हणती माझं आहे. पण तिच्या दारात जाऊन बघा, तिच्या पुरता मंडप करून दिलाय. आवळीबाईच्या तिथं मंडप आहे, धर्माप्पाच्या तिथं मंडप आहे, गवळीबाईच्या तिथं मंडप आहे, वळकुंडी वस्तीवर एक मंडप दिलाय, डोबळी वस्ती तर काय पहिलाच आहे रघुनाथाचा. पण कामाची पद्धत, मी काम काय केलं ही सांगत नाही. आज फक्त जनतेला काय सांगायचंय की एवढ्या अडचणी, की काम करताना किती अडचणी ती माझी मला माहिती आहे, तरी सुद्धा आपण तुमच्या जीवावर, तुमच्या ताकदीने, तुमच्या सगळ्या विश्वासाने वरती ताकदीने आपण जातोय. आज तुम्हाला सांगतो, रेस्टिंग असा माणूस आहे का रेस्टिंग मिळत नाही? ह्या घरापासून त्या घरापर्यंत कोणी सांगावं मला रेस्टिंग मिळत नाही, पण मध्येच काहीतरी होतं आणि रेस्टिंग खातो. ही कुठली पद्धत? अहो, ही बचत गटाचं रेस्टिंग आहे. इथं कसं खाता येईल? त्याला रेकॉर्ड असतं, त्याला सगळं हे असतं. त्यामुळं गावासाठी मी बोलतोय, ही बाकीचं कुणासाठी नाही. व्यवस्थितपणाने जी चाललंय ती मोडायचं काम करतात. कुणीही कुणा विश्वास ठेवू नका. आज दुसरी गोष्ट, कामाचा विषय लय नाही. आज ह्याच्यातून आत्ता आपल्याला एस टीचं ही आणलं. आज 222 रुपये का घेतले? की आज आपल्या 12 वर्षापासून महिलांचं, मुलींचं टोटल 60-70 वर्षापर्यंत आहे. 70 वर्षापर्यंत जर सगळ्यांचं काढायचं म्हणलं, ती सुद्धा माझा विचार चालला होता की आपण मोफत करू. परंतु त्याचं बजेट इतकं लांब जातंय, ती जवळजवळ 7 ते 8 लाख. आपल्याच्या गावचं जर 2,000 रुपये महिलांचं आणि पुरुषांचं झालं तर ती पाक 7-8 लाख रुपये लागतात. त्यामुळे ही आज आपण जे केलं ती प्रत्येक जणाने आपल्या 222 रुपये इथं भरून मी स्वतः तुमच्या घरी कार्ड आणून देणार आहे. त्यासाठी कुठं कोणी जायचं नाही. आज ह्या फलटणमध्ये सुद्धा 230 रुपये, कोण 300 घेतं, कोण काय घेतं, ती त्यांचा विषय. परंतु आज त्यासाठी इथं आणलं. आज हेलपाटा वाचला. हेलपाटा वाचल्यानंतर सगळं इथं व्यवस्थित होईल. आणि आत्ता तुम्ही काही करू नका. आता 11 वाजले. त्या एस टीचं जी 5-6 आहे ती 6 ते 11 वाजेपर्यंत सगळं आहे. 6 ते 11, 6 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 11. त्यामुळं आत्ता ती बंद झालंय. परंतु मगाशी मी महामंडळाची त्यांची मशीन जी आहे त्या माणसाला फोन केला. माझ्या इथल्या म्हणता भगिनींनी वेळ अजून पाहिजे, कारण आत्ता थोडी झाली ती. तर मला 2-3 दिवस, ती 3 दिवस नाही, ती म्हटले 4 दिवस तुमची मशीन इथं ठेवा आणि व्यवस्थितपणाने सगळं गाव आपलं. अर्ध्या तिकीट जी मोदी साहेबांनी, शासनाने जी केलंय आणि त्यांनी केलेलं काम आपण इथं रामराज साहेबांच्या, संजीवराजेंच्या ह्यांच्या माध्यमातून इथं जे आणतोय. त्यामुळं ही आता कामं 2 वर्ष झालं, वरच्या नेत्यांचा फरक नसतो. वरती माणसं कामं देत असतात, कुठला पक्ष येऊ द्या, कुठला गट येऊ द्या, कुणी बी येऊ द्या, पण काम आणण्याची ताकद पाहिजे. आज आपल्या हे वस्तीवर आत्ता जरी विचारलं की कुठं आपला रस्ता राहिला आणि कुठं गटार पाणी येतं आणि कुठं काय होतंय, तरी माझ्या झोपीत सुद्धा मी सांगणार इथं रस्ता राहिलाय. तसं कुणाचा अभ्यास सुद्धा नाही. अजून ही पुढचं जर आपलं तर इलेक्शन आल्यानंतर मी आजच डिक्लेअर करतो, वैशाली बापूराव गावडे माझी सरपंचाची उमेदवार आहे. आज सरपंच, पुढच्या वेळेचा सरपंचसाठी कॅन्डिडेट आज डिक्लेअर करतो. अजून खालची 9 शीटं एकही बघितली नाही. आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगतो की ही जी तुम्ही माझ्याकडे बघून मतं द्यायची. खाली 9 शीटं कोण आहेत बघू नका. 3 वार्डातले आपल्याला 9ची 9 शीटं आणि सरपंच निवडून आणला तर पुढच्या वर्षी विकास सांगत नाही, बाकीचा जी लाभ असतो, आज वैयक्तिक लाभ मिळतोय तो लाभ मी खिचून आणण्याचं काम करणार.
कारण का हा जी लाभ आपण घेतोय, आज भांड्याचं काम कोण करत नसतं, तुम्ही स्वतः जायचं असतं करायचं असतं. संजय गांधीचं काम तुम्ही स्वतः जायचं असतं करायचं असतं. रेशनिंग कार्ड नवीन काढणे मी स्वतः करतोय, तुमचं घेऊन जातोय ऑफिसमध्ये करून आणतोय. ऑनलाईन करणे मी आणतोय. उत्पन्नाचा दाखला तुम्ही कुणाला आठवायला असेल तर माझ्याकडे देईल, मी 1 दिवसात 2 दिवसात तिथलं काय नियम असेल त्या पद्धतीने आणून देतोय. जातीचा दाखला आणून देतोय. हे तुम्ही म्हणताल की बाकीची म्हणते करतोय तर सांगतोय का? आज सांगण्याशिवाय पर्यायच राहिलं नाही. माणसांना बी कळा नाही काम काय करतोय, त्यामुळे हे सांगणं गरजेचं आहे. आज एवढं करून सुद्धा आज आपल्या इथं गावात सुद्धा काय जण काय बी बोलतात, त्याच्याबद्दल तुम्ही कोणी विचार करू नका. आज आपल्याला व्यवस्थितपणाने खटकी वस्ती करायची. आज पुढच्या 5 वर्षात आपल्याला ह्या खटकी वस्तीचं वेगळं करायचं. एकही घर राहणार नाही, एकही रोड राहणार नाही, एकही नाव व्हायचं राहणार नाही. जेवढी घरं आहेत, आता खाजगी जागा आहे ती तुम्हाला माहिती आहे किती कोणाचा ती व्यवहार शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. पण जेवढी माझी खाजगी जागा आहे ती आजपर्यंत मी न रुपये घेता तुमच्या नावावर बऱ्याच जणांच्या नावावर करून दिली. ती माझी म्हणून मला बाकीच्याचं काही माहीत नाही. परंतु आता शासनाच्या जागेत जेवढी बसणार आहेत तेवढी आपण घरं बसवणार आहे. आणि त्यामुळं घरकुलं अजून आपल्याला 78 घरकुलं मंजूर झाल्यात, जागे विना थांबल्यात. ती सुद्धा पर्याय काढणार आहे. शासनाने परवाच बावनकुळे साहेब त्यांनी सांगितलंय 1 गुंठ्याचा दस्त होतोय. त्यामुळे आणि आपल्याला किती लागती जागा? घराला लागती 300 फूट, 300 स्क्वेअर फूट. एका गुंठ्यात आपल्याला फक्त घर बांधायचं आहे, तुम्ही राहताय तिथं. एका गुंठ्यात 3 घरं बसतात. त्यामुळे 100 जरी माणसं असली तरी कोण काय म्हणतं, हे जर राहिलंय 20 गुंठ 10 गुंठ आणि सगळ्याला म्हणतो मी नावा कोण देतो. पण त्या 300 स्क्वेअर फुटाची जागा असेल तर आपल्या नावावर घरकुल मिळतं. 1 गुंठ्यात झाली 3 घरं, 10 गुंठ्यात झाली 30 घरं आणि आता आपल्याला आल्यात 74 घरं. त्यामुळं 20 गुंठ्यात जवळजवळ 100 घरं बसतात. त्यामुळं कुणी कुणाचा विषय ऐकू नका. आणि जेवढ्या वेळेस ही आता घराचं चालू होईल त्यावेळेस तुम्हाला ती नावा करून मिळणार आहे. विषय व्यवस्थित झाल्यात. आज वाढदिवसानिमित्त अजून काय राहिलं तर ते आठवून सांगा, कारण पुढच्या 2 महिन्यात आत्ता दिसतंय चिन्ह. उद्या आपल्या इथं आरक्षण आहे. आरक्षण काय बी पडू द्या, शीट खालची कोण बी असू द्या, मी उभा आहे म्हणून सगळ्यांनी मतं द्या. आज 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 मी उभा आहे. आज 9ची 9 शीट. आता हितनंच ही भाषण झाल्यानंतर काय बी होणार आहे, पण आजच मी तुम्हाला मतं मागणार आहे. कारण 1.5 महिन्यांनी मी असलो तिथं फिरलो नाही फिरलो तरी माझ्या नाव जी उभा आहे ती त्यांना तुम्ही मतं देऊन प्रचंड मताने 9ची 9 उमेदवार निवडून आणा. त्यावेळी मला वाटेल की मी काहीतरी काम केलेलं चीज झालंय. आज तुम्ही मला कुठलंही काम सांगा, मी तुमच्यासाठी, तुम्ही माझ्यासाठी. त्यामुळे ही जी आपलं जी बंधन किंवा आपलं जे कुटुंब झालंय त्याच्यात कधीही बदल करू नका. एवढं मी तुमच्या जीवावर सगळ्या तालुक्यात जी ही करतो, तुमच्या गावाच्या ह्याच्यावर करतो, ही बोलतो. आता त्यानंतर तुम्हाला सांगतो 3 शब्द की 4200 रुपये आज आपला कॅम्प इथं आहे. ती कॅम्पला आता 5 मिनिटात माणसं पोचतात. ती कॅम्प इथं झाल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि जी डॉक्युमेंट्स कागदपत्र आपण आत्ता घेतोय ती कागदपत्र घेतल्यानंतर सर्टिफिकेट मिळणार. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया चालू होणार आहे. दुसरी गोष्ट, आज ती 200 जणांची जी पीटीचा विषय झाला, त्यांनी सगळ्यांनी आता आपल्या इथं पीटी वाटप आहे. ती 200 जणांनी इथं 2 टेबल ठेवल्यात. त्या 2 टेबलवरती पीटी वाटप एका ठिकाणी आहे. फिल्टर वाटप मागच्या वेळी जे आपण सगळे ज्याचं आता मगाशी कोणतरी म्हणलं की मागच्या वेळीची भांडी वर्षांनी दिली, काय अडचण होती. पण काय जण म्हणली भांडी इकून गाडी घेतली. एवढं मी वाईट नाही करून देणार. जर तसं करत असतो तर मी अटॅक आला तेव्हा माझ्या घरच्यांच्या बायकोच्या तुमच्या जीवावर जगलो. त्याच वेळी मला काय झालं असतं जर एवढं मी गावाचं वाईट करत असतो तर. पण ती अपेक्षा न ठेवता आता फिल्टर आलेलं कुणाला माहिती का? फिल्टर आलेलं कुणाला माहित नाही. आपल्याला त्यावेळी फिल्टर मिळालं नव्हतं. आज फिल्टर आलं. मी सगळ्याच्यावर काल 3 दिवस झालं मी सगळ्याला फोन करतोय तुमचे फिल्टर घेऊन जावा. का? तर मला काय घरात ठेवता आलं नसतं का? ती विकता आलं नसतं का? पण आपली भावना ती नाही. गावाचं, भावाचं, देवाचं कधीच खाऊ नाही, ही डोक्यात ठेवा. आणि खायचा विषयच नाही. माझ्या बापदादांनी, दगडूदादांनी, शंकरदादांनी
सगळ्यांसाठी आमच्यासाठी भरपूर करून ठेवलंय. तुमच्या आशीर्वादाने माझे धंदे व्यवस्थित चालल्यात. धंदे म्हणलं की ती म्हणणार 2 नंबर, तसलं नाही. चांगले, मी चांगल्या प्रकारे वागतो, चांगल्या प्रकारे करतो. तर ती एक विषय महत्त्वाचा. कारण ही बोलायची वेळ का आली की काय पण कोण पण बोलतंय. परंतु आपल्याला तुम्ही अजून विश्वास ठेवा, आपल्या गावासाठी भरपूर मिळणार आहे. आज आपण एवढ्या संख्येने जे आला, गाडी पकडून मी काही जणाला सांगितलं किंवा काय, ही जी संख्या आहे ती आपली कायम ठेवा आणि कायम विश्वास एकामेकाचा राहू द्या. ज्यावेळी मी फोन करीन त्यावेळी तुमच्या फायद्यासाठीच फोन करीन. फक्त इलेक्शन लागल्यावर, माझी वेळ आल्यावर तुम्ही फोन करा की आम्ही तुमच्यासाठी करणार आहे म्हणून, एवढी मी सांगतो. व आता पीटी तिथं वाटप आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद. खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी नेहमीच धडपडणारे व्यक्तिमत्व त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे. आज ज्यांना फिल्टर भेटल्यात, पेट्या भेटल्यात, मागच्या पीटी भांडी, त्यांच्यासाठी फिल्टर आहेत. आज आपल्याला पीटी पिशवी फिल्टर ती 200 जणाला मिळणार आहे. तर त्यामुळं ती आज व्यवस्थितपणाने कालवा न करता सर्व व्यवस्थितपणाने सगळ्यांनी व्यवस्थित घ्या. हे एक आज आपल्याला ती पीटी आली, व्यवस्थितपणाने घ्या. ज्याचं नाव आहे त्याने घ्या. कारण का, एक जरी पीटी इकडं तिकडं गेली तरी ती पीटी मला विकत बाहेर मिळत नाही. ही शासनाची पीटी आहे. त्यामुळं प्रत्येकाच्या नाव आली त्यांनीच घ्या आणि सहकार्य करा. फिल्टर जवळजवळ 400-450 फिल्टर आहेत. तर फिल्टर जे आहेत, फिल्टर ती मागच्या वेळेस जी 400-450 माणसांनी जी पीटी पिशवी नेली, मागचा आपला इथं पाऊस आला त्यावेळेचा कार्यक्रमात, तर त्यावेळेच्या माणसांना ते फिल्टर आहेत. आज आपल्याला भरपूर स्कीम आहेत ह्यात. आज ही कार्ड जर वापरायचं झालं, फिल्टर झालं. आता फिल्टर नंतर 4200 रुपयाचे फॉर्म आले. ती झाल्यानंतर सोलरची स्कीम येणार आहे. सोलर झाल्यावर घरकुल मिळणार आहे. ह्या कार्डमध्ये दवाखाना फुकट आहे. जिथं जिथं जी दवाखान्याचे कार्ड आहेत, आज अक्षय गायकवाड मार्केट कमिटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य कुळकी हे इथं आल्याबद्दल त्यांचे आभार. हे सुद्धा अक्षयच्या प्रेमासाठी इथं आलेत. फिल्टर वाटून झाल्यानंतर आपल्याला इथं 4200 रुपयाचं प्रशिक्षण होणार आहे. 276 माणसांची जी नावं आपण पुकारल्यात, फोन आल्यात, ती माणसं इथं थांबतील. ती झाल्यानंतर आज आपल्याला इथं भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे अक्षयबाईच्या वाढदिवसानिमित्त. त्यामुळं जेवण करायचं. जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. व आज व्यवस्थितपणाने ऊन असेल, संध्याकाळचा पाऊस येतोय म्हणून आपण ही सकाळचा कार्यक्रम घेतला. व सगळे आल्याबद्दल परत एकदा मनपूर्वक आभार. व मला शाळेसाठी आज आपल्या गोरगरिबांचीच पोरं शिकतात, तर सर्वांनी त्या शाळेचं काम होण्यासाठी सर्व तालुक्यातील नेते, गावातील नेते मंडळी सगळ्यांनी मला साथ द्या व शाळेचं काम आपल्याला चालू ठेवू द्या, एवढी विनंती करतो. व माझ्या विश्वासावर, माझ्या शब्दावर तुम्ही सगळे आला, ह्याच्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक अजून एकदा कसं तुमचा उपकार मानावं तीच मला समजत नाही. परंतु अक्षयचा वाढदिवस आला, आता तुम्ही आल्याबद्दल मी त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. ह्यानंतर अक्षय खटके 2 मिनिटं बोलतील व अक्षय गायकवाड, व त्यानंतर केक कापला जाईल. केक कापल्यानंतर आता एस टी पास संध्याकाळी 7 वाजता आपल्या बंगल्यावरती चालू होणार आहेत. उद्या सकाळी 7 ते 11 आहे, परत उद्या संध्याकाळी 7 ते 11. एस टी पास कुणाचा राहणार नाही, त्याबद्दल मी स्वतः काळजी घेईन. अक्षय काळजी घेतोय, आपले अक्षय खटके सगळीत. तर आपण त्याबद्दल सगळ्यांनी कुणीही काळजी करू नका. एस टी पास निघतील. 4200 रुपये ज्याचं झेरॉक्स निघलं नाही त्याचं सुद्धा आपण झेरॉक्स संध्याकाळपर्यंत काढणार आहे. कलर झेरॉक्स लागतात, त्यामुळं तुम्ही कुणीही काळजी करू नका. ज्याचं फॉर्म भांड्याचं पिटीचं ज्याचं फॉर्म राहिल्यात त्याचं सुद्धा अजून आपण कागद गोळा करून तुम्हाला त्या तिथं ऑनलाईन घेऊन जाऊन
ते सुद्धा आपण पूर्ण करणार आहे. तरी सर्वांनी माझ्या शब्दाला मान दिल्याबद्दल मी अजून एकदा हात जोडून तुमचा आभार मानतो.